थांबवली ट्रेन बेकार बेकार पोर आहेत, जाम बेकार पोर आहेत. साली येतच ना टाइमवरती. मित्रांनो ब्रॅट परत चाललाय फिरायला. ब्लॉग एक प्रयत्नाच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. भाई इतकी जास्त क्रेझी स्टार्ट झाली आहे ट्रिपची. भाई बेकार. घरातून निघून 2 तास झाले, ठाण्याला पोहोचलो तेव्हा ब्लॉग स्टार्ट केलाय कारण की टाइमच नाही. बिकॉज भाई साहब काय काय नाही बघितलं. स्टार्ट तर थ्रिलिंग आहे, पण थ्रिलिंग आहे. काय बोलतो? एक नंबर स्टार्ट थ्रिलिंग आहे. भाई तू तर अरे भाई एवढा मोठा कलाकार आहे ना हा माणूस, एवढा मोठा आहे. मित्रांनो ऑलरेडी नेक्स्ट डे आय एम ऑलरेडी इन रायचूर राईट नाव. मला बिलकुल ब्लॉग करता नाही आला. बाय आमची दुनिया झालेली आहे इथून तिथून. काय नाही ते घडलंय. आम्ही 4 जण आलोय, उरणमधून निघालो. एकाची गाडी बंद पडली, त्याला आणायला दुसरा जण गेला, त्याला लेट. पहिल्यांदा तर ऑलरेडी लेट झालता. तो 7ची ट्रेन होती आमची उरणमधनं, तो 6:30 वाजता घरी पोहोचला. त्यानंतर त्यांनी बॅग भरली, त्यानंतर मग त्यांनी आंघोळ वगैरे फ्रेश होऊन नंतर निघालाय. तो महान माणूस ऐकून धावता लेडीज ट्रेन पकडवली मला. अरे ही तर पुढची स्टोरी आहे. ते सगळं झाला, जाऊ दे. मी आलो स्टेशनवरती, आम्ही ट्रेन पकडली तरी येत नाही. ट्रेन सुटायला आली, एडीएम मला म्हणजे अलंकार मामा माझा सोडायला आलता मला. तेव्हा तो जाऊन त्यांनी ट्रेन थांबवली लोकल, की आमचा माणूस येते धावत त्याला 2 मिनिटं थांबा. ट्रेन त्याने जेन्युअनली 2 मिनिटं थांबवली. तो आला धावत. ही दोघं जण, ही दोघं जण माझ्या मुलं नाही, माझ्या गाडी मुलं. ही दोघं जण धावत आली. एकाला भेटली, एक चढला ट्रेन मध्ये, दुसऱ्या गाडी पण त्याने थांबवली. हा भाई ट्रेन मध्ये चढला, पहिला डबा लेडीजचा. एक स्टेशन फक्त थांबला असता, नाही हा उतरला. याला लाज आहे लेडीज डब्यामध्ये चढायची. लेडीज डब्यात चढायला लाज नाही वाटणार? नाही, तेव्हा लेडीज डब्यात ट्रॅव्हल करतात नाही, आता लाज वाटते. अरे एक का समजलास का? एक नाही म्हणून तर बोलतोय. एक स्टेशन फक्त जर केला असता तर आमची ट्रेनच सुटली. आणि आमची 9ची ठाण्याला ट्रेन होती रे, एकदम तंतोतंत पोहोचत होतो. मग भाई याने काय केलं, याने अलंकार आम्हाला सांगितला तू मला सोडायला ये. मग अलंकार आम्हाला तो घेऊन 4 मध्ये, नंतर मग तो मागून आला नेरूरला, नंतर बादशाह आलाय. भाई साहेब किती जास्त केऑस, किती जास्त. मग याची बायको भेटायला आली नेरूरला, बाय करायला आली. याला काय माहिती नव्हतं, त्याला दिला तिने सरप्राईज. ती आली. मग नंतर मग आम्ही निघालो. मग आम्ही ठाण्याला गेलो. मग ठाण्याला ट्रेन पकडली. ठाण्याला पण ट्रेन थोडी डिले होती. तर ओव्हरऑल इट वॉज अ टू मच ऑफ केऑस. मग नंतर मला व्लॉग करायची इच्छा पण झाली. आज पण दिवसभर आम्ही ट्रॅव्हल करतोय, पण तरी पण आज झाली ना. आता एका स्टेशनवरती ट्रेन थांबली, तर माझा विचार केला की थोडा काहीतरी व्लॉग करून थोडा अपडेट करूया. नंतर मी कंटिन्यू करेन. पहिला व्लॉग तर फक्त पोहोचण्यात आणि याच्यातच आहे. 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करायचा आमचा टार्गेट आहे. ऑलमोस्ट पोहोचलोय. आणखीन थोड्या 2-3 गोष्टी बाकी आहेत. त्यात 30 गोष्टी एकत्रित करायला लागलोय. मित्रांनो रामेश्वरम लांब तर आहे. ऑलरेडी 22 तास झाले आम्ही ट्रेन मध्ये आहोत. आणखीन आय बिलीव्ह काहीतरी 7 तास आणखीन लागतील. सकाळी आम्ही 3 वाजता आम्ही मदुराईला पोहोचू. तिथून पण आणखीन पुढे आहे. पण हे काय आम्हाला सीट चांगल्या भेटतात दरवेळी. आता पण साईड अपर लोअर भेटल्या आणि या 2 भेटल्यात, तर मग बरं तर आहे. सीट्स तरी बऱ्या भेटल्यात. एकत्र बसलो, एकत्र टाइमपास तरी करायला भेटतो. मित्रांनो फायनली आफ्टर 33-34 आवर्स फायनली मदुराईला पोहोचलोय. पण आम्हीच नाही भाई, बरीच जण उतरली यार. अर्धी ट्रेन खाली झाली आता मदुराईला. बरीच ट्रेन रिकामी झाली. सकाळचे 3:30-4 वाजलेत आणि आता आम्ही इथं पोहोचलोय. आता भाई डोल्यावर झोप तर आहे, पण आता फ्रेश होऊन आम्ही मदुराई एक्सप्लोर करायला जाणार आहोत. मदुराईमध्ये फक्त एक मीनाक्षी टेम्पल आहे, ते करून आणखीन काय करता येत असेल ना ते बघूया. आधी पहिले फ्रेश होतो. फ्रेश कुठं होतं ते बघतोय, फिगर आउट करतोय. हायर सिटीचा एक्झिक्युटिव्ह लॉन्च भेटला. तर आम्ही आता आमचे लगेज ठेवलेत आणि आता आम्ही फ्रेश होतोय. फ्रेश होऊन काहीतरी 1 तास लागेल मिनिमम. नंतर आम्ही जाऊ मीनाक्षी टेम्पलला. हे बघा हा असं लॉन्च आहे. सगळे आम्ही बॅगी अशा ठेवल्यात एका जागेवरती आणि आम्ही एक जण जाऊन आता फ्रेश होतो. वॉशरूम पण ठीकठाक आहेत, क्लीन आहेत, एवढं काही हे नाही. भाई कसला गुणी परत तयार झालो कडक मध्ये. मस्त सगळी तयार झालो आम्ही. आता आम्ही क्लॉकरूम मध्ये आम्ही बॅग्स ठेवू. तेव्हा हे रेट्स आहेत बॅग्सचे. बॅग ठेवू, रिक्षा करू आणि मीनाक्षी टेम्पलला जाऊ. पहिले आम्ही दर्शन घेऊ. 5 वाजता मंदिर चालू होतं, त्यानंतर आम्ही 5:30 पर्यंत पोहोचू. दर्शन घेऊ, त्यानंतर मग बघू काय. इथं लँग्वेज बॅरियर इज रिअल. इथं लँग्वेज बॅरियर आहे. पोरं स्ट्रगल करतात. ब्रेकफास्टला इथं काय चांगलं आहे ते. आणि भाई मदुराईमध्ये नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर जेन्युइनली खूप जास्त ऑप्शन्स आहेत. नाही आम्ही तर आता व्हेज करणार आहोत. जिथपर्यंत आमचं दर्शन नाही होतं आम्ही येत नाही, तर म्हणून आम्हाला कमी ऑप्शन्स दिसतात. बट स्टील बघू आता कसं आहे. जर नॉनव्हेज असतं ना, वाव.
फायनली मित्रांनो मीनाक्षी टेम्पलला पोहोचलो आहे आम्ही चौघजण. माझ्या मागं तुम्ही बघू शकता मीनाक्षी टेम्पल आहे. हा अख्खा टेम्पल एवढा खूप जास्त सुंदर आहे, बट तो आता सध्या रिकन्स्ट्रक्शनमध्ये आहे. तर आता सगळे आम्हाला फक्त बांबूज आणि हे दिसतात. कवर केलेलं आहे, त्याला एंटायरली कवर केलेलं आहे. बट आम्ही जेव्हा फोटोज बघितले आणि आम्हाला माहिती होतं की हे असं कवर्ड असणार आहे, बट जो विदाऊट बांबूज एवढा सुंदर मंदिर दिसतो ना. बट कोई ना, आम्ही दर्शनासाठी आलो, दर्शन घेऊ. मंदिराची तर लाईन नंतर पहिले फोन सगळे सबमिट करायला लागतात. आता सगळे फोन सबमिट करायची लाईन बघ किती मोठी आहे. आता याला एकट्याला ठेवलं तिथं आता तो फोन सबमिट करतोय सगळ्यांचे. आणि नंतर मग आम्ही आता चप्पल सबमिट करायला पण वेगळी आहे ना, तिथं आम्ही चप्पल वगैरे सबमिट केलं. त्याला एवढा असं टाईम नाही लागला, बट फोन सबमिट करायला टाईम नाही, कारण की ते फोटो वगैरे घेतात. त्या रिसिप्टवरती आपला फोटो वगैरे असतो, मग नंतर मग तेच व्हेरिफिकेशनसाठी मग थोडा टाईम लागतो आहे. बट ठीक आहे. मी लास्ट शॉट घेतला की आम्ही फोन सबमिट करतोय किंवा शूज आत ठेवतोय, तेव्हा आम्हाला समजलं की मंदिर बंद आहे. मंदिर बंद असण्याचं रिझन पण हे असं आहे की काय आहे, आज कार्तिकेय मुरुगन स्वामींचं लग्न आहे. सो मग देवीला ते तिकडे घेऊन जातात, जे त्यांचं मंदिर आहे इकडून 7-8 किलोमीटर लांबवर. तिकडे देवी आज जाते लग्नासाठी आणि मग उद्यापासून मंदिर हे ओपन होईल. ते जसं तुम्हाला आधी सांगितलं मीनाक्षी टेम्पल इज जस्ट की पार्वती गॉडेस पार्वतीचाच एक हे आहे. तर मग त्यांना इथून घेऊन तिथं जातात. तेच मुलांचं बेसिकली लग्न आहे. मग त्यांना त्या तिथं घेऊन जातात त्यांची पालखी, आणि नंतर मग त्यांना उद्या घेऊन येतात. नाश्ता करतो मस्त सबरीस म्हणून एक हॉटेल आहे, त्याच्यात घुसलो. कडक फ्रेश सगळ्या गोष्टी फ्रेश आहेत. त्याने आम्हाला सांगितलं की 4 गोष्टी भेटतात. आंबोला त्याला 4 एक गोष्टी. पोंगल, पुरी, आम्ही वडा मागितलेला, इडली मागितली, 4 मागितले. त्याच्यातनं आम्हाला दोन्ही गोष्टी आत्ता जेवण खरंच चांगल्या लागल्या. तर आणखीन बाकीचे पण ट्राय करू, जे बेस्ट असेल ते परत रिपीट. मला तर वाटतं हा अख्खा वेळा फक्त ट्रेनमध्ये निघणार आहे का मी फक्त रामेश्वरमला पोहोचतोय, कारण की त्याला सोडून तर दुसरा काय झालेला नाही. आम्हाला तिकीट्स नव्हते या ट्रेनचे भेटलेले काल रात्रीपर्यंत, आणि ती वेटिंगवर होती. याने काल रात्री चेक केला बाई, ती अवेलेबल पण झाली, तिकीट्स पण कन्फर्म झाले, तिकीट्स पण जवळ भेटले. तर हां, देव तर बोलवते बाई, देवाने बोललं. एकदा घरून एकदा तिकीट कॅन्सल झाली, इथं वेटिंग होती, दोन्ही तिकीट्स कन्फर्म झाल्या. देव तर बोलवते. दुसरी ट्रेन मित्रांनो, इतका डिस्टन्स, इतके ट्रेन्स, एवढे जास्त टाइम यात इन्व्हेस्ट केल्यानंतर फायनली आम्ही रामेश्वरमला पोहोचलेलो. काय सिनरी आहे आजूबाजूला, काय बीच आहे, काय क्लिअर वॉटर होता. लास्टला तो पंबम ब्रिज आम्ही पार केला, आणि तो भाई साहब काय ब्रिज आहे यार. टोटल 2.3 किलोमीटरचा 1914 मध्ये जेव्हा तो ब्रिज बनवला. त्यानंतर अराउंड 1964 मध्ये एक सायक्लॉन पण आलं, त्याने ते पण सर्वाईव्ह केला. आणि भाई साहब, मी व्हिडिओ चालू असतील, काय व्ह्यू होता यार. आणि आता पण गव्हर्नमेंटने एक नवीन ब्रिज बनवला, दोन्ही ब्रिज कायच दिसतात. ब्रिज पण ठीक आहे, पण त्याच्या आजूबाजूला जो पाणी आहे तो जेन्युइनली खूप जास्त क्लीन आहे, म्हणून तो आणखीन जास्त शोभून दिसतो ब्रिज. या ब्लॉगमध्ये फक्त आम्ही जर्नी दाखवली आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये मला आणखीन बाकीचं काही इन्क्लूड करायचा नाही. सो दॅट्स इट फॉर द ब्लॉग मित्रांनो. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूया. रामेश्वरम तर नक्की एक्सप्लोर करणार आहोत, तर ते सगळं मी डॉक्युमेंटरी सगळं भेटूया. लेट्स गो, बाय.